प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 22 मे 2026 शुक्रवार। तो तुला संपूर्ण सत्यात चालविल। जेव्हा तो सत्याची आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला सर्व सत्यात चालविल। योगान 16 अध्याय 13 वचन। परमेश्वर फक्त आपल्या दैनंदिन पृथ्वीवरील जीवनात आपल्याबरोबर चालत नाही आणि आपल्याला मार्गदर्शन करत नाही, तर तो आपल्याला आत्मिक जीवनातही चालवितो। याच उद्देशासाठी देवाने आपल्याला सांत्वनकर्ता सत्याची आत्मा दिला आहे। बायबल सांगते की तो आल्यावर आपल्याला सर्व सत्यात चालविल। आपण संपूर्ण आत्मिक परिपूर्णतेत वाढू शकतो जेव्हा आपण संपूर्ण सत्यात चालविले जातो। जर आपण एका सत्यावर भर देऊन इतर सत्याकडे दुर्लक्ष केले तर आपण पूर्णतेत वाढू शकत नाही। म्हणून परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला शिकवतो आणि चालवितो, जेणेकरून आपण सत्याच्या पूर्णतेत जगू शकू। बायबलला सत्याचे वचन म्हटले जाते। प्रभू येशू ख्रिस्ताला सत्य म्हटले जाते। तो म्हणतो, मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे। योगान 14 अध्याय 6 वचन। पवित्र आत्म्याला सत्याची आत्मा म्हटले जाते। योगान 16 अध्याय 13 वचन। जेव्हा तू संपूर्ण सत्यात चालविला जातोस तेव्हा तुझ्या जीवनात संपूर्ण स्वातंत्र्य येईल। तुम्ही सत्य जाणाल आणि सत्य तुम्हाला मुक्त करेल। योगान 8 अध्याय 32 वचन। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेत्यांनी राष्ट्रीय बोधवाक्य म्हणून सत्यमेव जयते हे शब्द निवडले। सत्याचा विजय होतो याचा अर्थ असा की जगातील सर्व विश्वास आणि सत्यांपैकी शेवटी सत्याची विजय होईल। बायबल अनुसार येशू ख्रिस्त जो सत्य आहे त्यांचा अंतिम विजय होईल। जर आपल्याला विजय हवा असेल, आपण सत्य असलेल्या ख्रिस्तामध्ये चालले पाहिजे आणि पवित्र आत्म्याद्वारे सर्व सत्यात चालविले गेले पाहिजे। सत्याची विजय होतो याचे अर्थ प्रामाणिकपणे आणि सचोटीने जगणे काही आहे। जर आपण छोट्या गोष्टींमध्ये विश्वासू राहिलो तर परमेश्वर आपल्यावर मोठ्या गोष्टीची जबाबदारी सोपवेल। जेव्हा येशू पिलातासमोर उभा होता तेव्हा पिलाताने विचारले, सत्य काय आहे? पण उत्तर मिळण्याआधीच तो निघून गेला। त्याला सत्य जाणून घ्यायचे होते, पण ते स्वीकारण्याची त्याची तयारी नव्हती, कारण त्याने देवापेक्षा लोकांना खुश करण्याचा मार्ग निवडला। आजही अनेक लोक त्याच प्रकारे सत्य नाकारतात। प्रिय देवाची लेकरा, जर तू सत्यासाठी ठामपणे उभा राहिलास तर सत्य तुझ्यासाठी ठामपणे उभे राहील। पुढील ध्यानासाठी वचन। कारण नियमशास्त्र मोसेद्वारे देण्यात आले, पण कृपा आणि सत्य येशू ख्रिस्ताद्वारे आले। योगान 1 अध्याय 17 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी 1 इतिहास 16 अध्याय 17 अध्याय 18 अध्याय। संध्याकाळी योगान 7 अध्याय 28 वचन से 53 वचन। धन्यवाद।